तर मराठी हिंदी हा एक मुद्दा झाला, मात्र दुसरा एक मुद्दा राज्याच्या राजकारणात पेटतोय तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी विरोधकांनी आता विठ्ठल चरणी साकडं घातलेलं आहे। पांडुरंग फडणवीसांनी शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची त्यांना बुद्धी देव असं म्हणत सतेज पाटलांनी विरोधकांना टोला लगावलाय। तर विरोधक आता थेट पांडुरंगाच्या चरणी गेल्याचं आपण पाहतोय। शक्तीपीठासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले। वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही 12 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं। विधिमंडळात त्याचा आवाज उठवला, परंतु सरकार ऐकायला तयार नाही। जनतेचं सरकार ऐकत नाही, लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही। शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला सगळेजण 12 जिल्ह्यातले लोक जात आहोत। हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी म्हणून खाकी वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून मुख्यमंत्री सक्तीनं शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करून शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे त्यांच्या इच्छेच्या विरोधात करू पाहतायत। आज आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे। या लोकांनी या शक्तीपीठाला विरोध करणं, याच्यामध्ये राजकारण करणं हे खरंच दुर्दैवी आहे। मला वाटतं की ज्या हेतूनं ते इथं आलेले आहेत तो हेतू इथं आल्यानंतर त्याचा परिवर्तित होईल, त्यामध्ये परिवर्तन होईल आणि जाताना सुबुद्धी घेऊन जातील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।